दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये आहेत। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले। आगामी निवडणुकांसंदर्भात खलबतं होणार। बैठकीनंतर राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन। देशातील घडामोडी, ऑपरेशन सिंदूर आणि निवडणूक आयोगावरील मतांच्या चोरीच्या आरोपावर रणनीती ठरणार आहे। इंडिया आघाडी मोदी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेणार असून आजच्या बैठकीत त्याबाबत रणनीती ठरवण्यामध्ये येणार आहे आणि देशातील काही राज्यात होऊ घातलेले विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत खलबतं होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच इंडिया आघाडीची बैठक आज संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि एकूणच देशामधील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत। या निमित्ताने इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। जसं संसदीय पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूर असेल, केंद्रीय निवडणूक आयोगावर मतांची चोरी, तसेच मतदानाचा डेटा आहे त्याच्या संदर्भात फेरफार, या संदर्भातील आरोप जे आहेत ते विरोधकांकडून करण्यात येत आहेत। त्यामुळे एक मार्च काढण्याचा एक रणनीती जी आहे ते विरोधकांकडून ठरवण्यात येत आहे। या संदर्भात आज इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये विशेष चर्चा होणार आहे। संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी एक इंडिया आघाडीच्या नेत्यांची व्हीसीद्वारे बैठक झाली होती, मात्र आता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक ही दिल्लीमध्ये संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास होणार आहे आणि यानंतर डिनर डिप्लोमसी सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्वांगाने या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत या बैठकीला उपस्थित असणार। त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।